सावंत आहे. मी आता 4थीत शिकते. माझे शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे. कथेचे नाव आहे ससा आणि त्याचे मित्र. एक जंगल होते. गाय, घोडा, गाढव आणि बकरी तिथे चरायला येत होते. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते चरायला जिथे जायचे तिथे झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले. त्याचे मित्र पाहिले आणि त्याला वाटले आपणही त्याच्याशी मैत्री करावी. ससा त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसे मलाही तुमचे मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीतील मेहनत दिली व त्याला मैत्री करून घेतले. सशाला खूप आनंद झाला. ससा पण त्याच्यासोबत फिरू लागला. एक दिवस सशाच्या जवळ बसला होता. अचानक एक शिकारी कुत्रा आला आणि जवळ आल्यास यांनी जाणवी झाली. ससा गायीला म्हणाला, तू मला तुझ्या पाठीवर बसव. जेव्हा कुत्रे जवळ येतील तेव्हा तू तुझ्या शिंगांनी त्याला पळवून लाव. गाय म्हणाली, आता तर मला घरी जायची वेळ झाली आहे. तेव्हा ससा घोड्याकडे गेला आणि म्हणाला, तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव. घोडा म्हणाला, मित्र, मी तुला पाठीवर घेतले असते, पण मला खाली बसता येत नाही. मी तुला कसे पाठीवर बसवू? तेव्हा ससा गाढवाकडे गेला आणि म्हणाला, मित्र, तू तरी माझी मदत कर. गाढव म्हणाले, मी तर आताच घरी चाललोय. तू बघ मग. शेवटी ससा बकरीकडे गेला व म्हणाला, बकरी ताई, तू तुझ्या पाठीवर मला घेतास काय? बकरी म्हणाली, अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचवण्याच्या नादात यांनी मला काढून खाल्ले तर तेव्हा तू तुझे बघ. इतक्यात तिथे कुत्रे पोचले. ससा जीवाचा आकांत करून पळाला व झाडाच्या मागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मनापासून वाचला. याने मनात विचार केले असते, मित्र असण्यापेक्षा मित्र नसले बरं. तात्पर्य: मित्रांची खरी ओळख संकटात होती. आपले म्हणणारे संकट सोडून जातात. त्याचा अनुभव नेहमी. धन्यवाद.